ती करडी, तीच करडी तोडली, फोडली, शिक्याला ठेवली. शिकत उठलं, मडकं फुटलं. वगळ गेला, परत दार. परत दारचा पैसा, नाव कोण घेती ऐका. नाव कोण घेती कुडाचा, कचरून होण्याची नाती. नाव कोण घेती एक, शांतारामची लेक. नाव कोण घेती कधी, किमारावची बहीण. नाव कोण घेती गवळण, शाल्यांची मावळण. नाव कोण घेती पाहुणी, सूर्यभानची मेवणी. नाव कोण घेती हौशी, नवनाथची मावशी. नाव कोण घेती ताणी, हरिनाथची राणी. अरे वा 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 वा, एक भारी आज आमची संगाई शोभतीच बघ. अरे वाढलं पाहिजे गाडा तुला. ते समजा ठीक आहे पण आता तू घे बरं नाव आपलं दुसवर दिसलं पाहिजे का नाही हे म्हणतो ना बर बर बाबा बर तुम्ही समजे म्हणताय तर मग घेतो आता बरं आता आई विना काय हाय वय कवर आईच्या पदराला धरून बसतो बाबा बसा तुम्ही सांगितलं काहीतरी बाबा ती घेऊ आहे बर तर ऐका हो ऐका हो तर नदीच्या कडेला खांदीत होतो जिरा नदीच्या कडेला खांदीत होतो जिरा जिऱ्यात निघाली परत होता शिरा हात गेलो सासरगडची येगळीच तारा आता शांताबाईला म्हणाव माग फिरा नाहीतरी हरिदासाचा भाग नाही बरा काय कोण नाही तसलं कुठं सांगते तिला अगं माई बस काय करत होतं चालू दे तुमचं चालू द्या आमच्या डोस करायचं खेळ आहे ती बरं घेते सोन्याचं कुलूप चांदीची किल्ली सोन्याचं कुलूप चांदीची किल्ली उघडली खोलीत होता हांडा त्यावर होती परातीत होता भातावर होतं तूप रुपासारखा जोडा चंद्रभागेला पडला येडा एकनाथरावांचं नाव घेते म्हणजे जन्मतो सोडा नावाला आहे बघा एवढं बरोबर आहे बघ तेवढा पार्वती आता तूच राहिली बघ मला केव्हा सुचायचं आता नवऱ्याचं नाव घ्यायला त्याला काय तवा हे तायडे ये येते त्याला झुंजून जात होते खिडकी वाटत पाहत होते झुंजून जात होते खिडकी वाटत पाहत होते खिडकीला 3 तारा आणि पिक्चरला भुंगळा बारा पान खाते तेरा राम मला दरा नशिबाला तुकाराम आणि सर्वजण झाले पंढरपूर वा राजींना हे ऐकून उचकीच लागली असं ना असा सुखाचा संसार कर सोरी लेकराची हाय स्टोरी तू थांबा आता सांगू आपण इथून आईसोबत मी ऐकू कधी घेतो तू घेणार रे अरे बापरे बर घे बरं ऐको वाकडी तिकडे बाब त्याला हिरवा पाला वाकडी तिकडे बाब त्याला हिरवा पाला तिकडे सांगू आपण याला मी ऐकलं पोळ्याचा निवास केला अरे पोरा तू जिभेला काय काढ एक मिनिट अगं चेष्टा चाललाय तुला काय तू बोलायचं काय सुचत नाही ह्याला खाऊ दे काय नाही होत कोणला ए पुण्या परत घे बरं एकदा घेऊ आहे की ऐकलो वाकडी तिकडे बाब त्याला हिरवा पाला वाकडी तिकडे बाब त्याला हिरवा पाला तिकडे जाऊ बाप्पा आला चला मग ए मार्ग आले तर वसुर मी आलाय तू नाही तर कोण आहे मग सदन किरू अरे मग बोलव की त्यासनी वय लगेच
मी आता जातो तुला हा ना घाबरूनच सांगू आपण ना. तसं आम्ही सकाळी घरी जायचं. दिवाळीची काहीतरी धिंगाणा करायचं म्हणून बा. म्हणून आम्ही नाचीसाठी खेळ खेळायचे ठरवले. नाही नाही एवढं तोंड काळं करून धिंगाणा करणार असं वाटलं नव्हतं बाबा. चला पुढं पण हाय. आता बिट्टी दुखली आहे. अरे पण बोलवा किती आहेस मी हा ना या म्हणावं लवकर काही सुरुवात चाललाय. ऐ चांगू तुला कसली घाई झाली का एवढी झोप आली असेल तर हिला झोपून घे. तू इकडे बस, तू तिकडे तुमचा हरिताते आहे तिकडे नका लक्ष देऊ जरा कार्यक्रम चालू. हे बिट्टे 1 2 3 आईचा बोलात तुले बालपणीच्या गोविंदा तुम्ही आम्ही खेळून सांगाती हात दिले मी तुला धरलास काल माझ्या पटलाला धरलास काल माझ्या पटलाला किती वंदे आकाशी किती मी होईल चांदणी किती वेळचा येशील रे तुझे मध्ये भेट कैसी रे तू तर होशील चांदणी मी तर होईल चांदोबा लपतो थपतो घेईन ग तुझा डोळे जागीन ग ताज तुझला खोदीन ग ताज तुझला खोदीन ग रानाच्या वनात जाईन कोट तिथे मी होईल मोगरा तिथे तू कैसा येशील रे तुझी माझी भेट कैसी रे तू तर होशील मोगरा मी तर होईन मालिक तुला हाल घुमते ग ऐसा बोला तुला ले बालपणीचा गोविंदा तुम्ही आम्ही खेळू सांगाती हात दिले मी तुला धरलंच काल माझ्या पडलाला धरलंच काल माझ्या पडलाला. माझ्या पुढे तू वाजव गेले नशीब काढल्या एवढं आहे बा एवढं आहे पैसे काढत नाही काय म्हणतो असा कार्यक्रम झाला पाहिजे बा एवढं आहे. अरे पण नवरी नवर देवाला आवडला का नाही कुणाच ठावं. आहे का आता ना आवडायला काय झालं त्याला अरे लय गा भारी झालं बघ का लय झाक आवडलं मला आवडलं अरे हा यांना आम्ही जेवढं नाच केलं की आम्हाला दिले की पाहिजे का तुम्ही काय बारीक आहे का अहो तर तुमच्यासाठी बाहेर की पाहिजे ना उद्या उद्या जमलं पुढं अहो काय नाही पिटी काय म्हणली होती ना मग कार्यक्रम झाले तुला घरला सोडवा म्हणते आले घरी सोडू ना सावकाश बाय. वहिनी सावकाश जावा सासू माझी मागाची करून करून खाती सासरा माझा पोटा मारी पोटा पोटा आवाज त्याचा मोठा लावायची नाही ग नवरा माझा ढीग त्याचं माझं
आईने शिकवलंय काय पॉइंट आहे पहिल्या बारी प्रार्थना बसले बाया. अगं पोरगी म्हणून जन्माला असतं तर लग्न लावून दिलं असतं आपल्याला बी नवरी शोधायला लागली नसते ना असतं नको बाबा एवढा आहे चला आता घरात गरजूची वाट बघते. अगं माई थांबा पुढे चाललं लगेच समजे रे अजून आपलं ज्ञानबा आहेत की हो ज्ञानबा तुमचा बियाकाचा कार्यक्रम होऊन जाऊ द्या याच्या आयला आमचं काय वय एवढ्या मारायचं काहीतरी हा तुम्ही तेव्हा दुकान नव्हतं माहित का? बोलतो बरं एकी करा ते एकी. थांबा ज्ञानबा मी वाजतो मग म्हणा वय वय वाजवता येतं का होय अरे नाही ठाकू आजवतोय तो बरं आता तू हो घ्या ना हो लवकर या रे व्हायची गरज नाही म्हणा होतंय का नाही तुझं आज ये का मी आलो इथून आधी परत त्याला सांग तिला जॉब म्हणून घरला जाऊ नका म्हणून व्यवस्थित झालाय तू कसले अजून लवकर येऊ होय होय आलो जरा जाऊ हरिनामच लग्न होत ना आपलं
आला वय वाढायला लागली. बैस. ती निघाणारच नाही. आता सकाळच काढतो जाऊ दे. तुझं निघलं काय रे? बरं मी आता म्हणतो बाप्पाने तुम्हाला इडे झोपा लावले हा होय. होय लोकं आता लय रात झाली. काय करायचं? काय करायचं आता तू? तुझी सासू घेऊन आलो कुठे जाता? चल लगेच. मी आधी झोपणार आहे तुझा आता? अरे उद्या सकाळच्या नदीवर जायचं हाय. पांघरून धुवायचे. कपवून चल घरला. आज तू काय तिला करू येतो मी तुझा तू बघत सकाळच्या उठू का नका? मग मी आता होती तुला. जा म्हणलं ना वर आली मग माझी सासू तुझी कधी येणार आहे ही नाही रे हो सांग बाप्पा लापशी थैली पण ठेवली लापशी थैली पण ठेवली मला काय माहिती रे मला विचार बाप्पा गावाच्या मागं काही आरती आहे बघ बर बर बघतो मी यात बा. आला बाई. गेलो तू पारसाला पोटले डबरलोस तू टाकलं कसं पचल बरं गुन्हा तुझी टोपी सरळ कर रे. होय होय ऐकलं तर मला दिलं नाही. बिंबीच्या डेटापासून वारडल्याला दिसते बाबा होय, होय, मला किती येतो वाटतंय. म्हातारं फार काकडले बसा. त्यानं जर ऐकलं तर केस तुमच्या पिढ्या कोण झोपले कोण झोपले जा तू काय म्हातारं काय रे काय यो बाबा मग काय करीत होतं आता हल्ली मी घेतलं उरकून तू कधी घेतोय कधी घेतो मग म्हणा मला अजून लय वेळ आहे. किती वेळ आता एवढं मोठं झालंय ना अजून किती वेळ लागतो तुला? ऐकायला त्याचं काय नाव बरं गुन्हा? मला आई काय म्हणली होती? तू इशे नका बघ ती आई ते नव्हती. कधी मला घेते ती सांग सगळं सांगता येईल तुला आणि सांग तरी करतोय ते आणि माझं अजून काय ऐकलं? काय नाही रे हरीच्या वारातीत एवढं निघणं केलंय तुझ्या वारातीत तर नाही करू असला धिंगाणा करू ना, बघ तू फक्त. आता सांग काळजी नाही रे. त्यानं शहरात बघू होय रे. हा, हे बरोबर आहे. खरं- खरं सांग. आता तर बघ, लागतंय रे. खरं सांग, खरं सांग. नाव काय? नाव काय? नाव काय? नाव सांग. आज त्याची सुरुवात केली तर निघून गेलाय. मी काय म्हणतो गुन्हे होतं गेलाय. काय चांग वापस आपलाय. हा? शिकुटी येतो आधी शिकुटी येतो राहुल तर लय मारीन बा चांग नाही काय होत तू इकून जा मी बी इकून जातो आवाज काय करू नका बघा आणि कोण झोपले रे कोण झोपले रे कोण झोपले रे कोण आहे रे इथं? तुमच्या आईचं जेवण झालं. कोण होतं? आईला गावाला तुम्ही सुकवायची हवं या टायमात तंगडत मोडतो या आईला वाडगुळ पुण्यात असणार आहे याच्याशिवाय दुसरं कोण नाही काय माहिती कसला आवाज आला ना
ती फार कधी पाणी काढाय तरी मी संध्याकाळी तुला सांगित असते काम करीत असताना जरा जपून करीत जा म्हणून तरी मी ते मला काय माहिती गं बाई पार्वती तुझं पोर कुठं आहे काल पोरे म्हटलं गेलं गेलं बाई त्याला नुसतं त्याच्या बापाचं चूक दिखाय माईचं काय बी घेणं देणं नाही काय झालं अगं लय आता पोर आहे तुझं काल त्या लग्नात ऊत आणलं होतं त्यानं त्याच्या बापावर गेलंय गरीबी तसंच आहे घर डोक्यात घेतलंय माझ्यासारखं ना तू तर लय आली मोठी कामाचं शेपूट वहिनी असं का म्हणताय काय करणार दिवसभर माया मागं निसती पीर चालू असती बघ अहो नादार आहे ती आज नादार आहे सकाळपासून एकाच कुलबच्या डोक्यात चालत नाही जायचं थांबा नाही जायचं कंटाळा आला कंटाळा जरी आलं तरी बी जायचं परीक्षा तोंडावर आल्या तुमच्या अगं आधे चाललंय दमले मी लग्नात कुणी सांगितलं होतं एवढं नाचायला हा 4 दिवस झाले खाणे जाय साळेचे बघ जरा शिक तिच्याकडून काय जेवढी तू दमली तेवढी ती पण दमली पण तिला सांगावं लागत नाही शाळेत जायचं हे पिते तुला जाता ते होतं का थकाल तोंड वर करून येते मला जागा मी काय केलं ते कुठं चल म्हणते तिला काय बोलतीया मला बोल तात्या तुम्ही तरी सांगा ना हातीला आता दिवस थांबू दे म्हणून बघ सांगून कोणाला सांगत्या अगं आय मी त्याची आणि तुझी आजी कळलं का शांती उरकलं का घरातलं संग पण तेवढं गुरांना पाणी टाक लय गुणाची हायस पोरी तू तात्या अगं रुक्मिणी आजी तुझ्या भल्यासाठीच बोलते अगं तुझं शिकून शाळेत जाशील लय मोठी होशील बघ आणि काय रे मी लय मदत केली हिला होय चालली नव्हती तेव्हा मी बोलली वहिनी तिला होय. अभ्यासाला हे बिट्टे तोंड बंद झाला ना तुझा काय का मी काय खोटं बोलती होय राहिलं की मग मला तर चांगलंच माहित आहे तुझ्या दिलेली बळी तर आमच्या बाईनं डोकून पाहिलं नसेल ती काळी हाय का डवळी अगं आजी तसं तर लागतं ना तीच काय खाल्लं नाही बघ बाय गो रुक्मिणी झाल्या का अभ्यास म्हणूनच एवढा अट्टापुट्टा चालला शाळेत नाही जायचं आता तर गपगुमान जायचं तू शाळेला बाप्पा आरतीचं नाही ती सरपणा नाही गेली हे अंका अगं माझी कोंबडी कुठं आहे गावालाच बघ ते म्हणलं सांगते कमलालाच माहित आहे बाबा हा तुम्ही एक काम चला आतमध्ये कुटीला आधी तो लुजला आहे बर. लुजला खाली होतो ती तुमची कोपरी बर कोपरी तर मला गावालाच पण शाळेत जायचं आजीला त्रास देऊ नका ऐके का अबा आता तुझी बेट आता उठ आटात लवकर शांती थोडं पीठ घालत घेऊन जा आणि चहा बी घेऊ आणि काय कोपरी आली ना साड सोड चालू अगं पाणी तापून ठेव त्या दोघांची पहिली अंघोळ आहे त्याने त्या दोघींना साडत सोड तो पवा तू आणि पार्वती समजी तयारी करून ठेवा आणि हा कमला आल्यावर कमलाला विचारा बाई बहिणी तुला कधी एक नाही विचारलीस ठेवते खडके घे आतमध्ये. पप्पा कुठं रानात चालला काय होय काय ना अरे काय नाही रानातून येताना बघत थोडीशी कोरपड घेऊन ये गाव काय झाले वाजवे लापशी खाली गो त्यामुळे पिठाचा रस लागलाय उभं थोडी कोरपड खाल्ली तर बरं वाटेल बघ बर आणतो मी आपण ये होईल हा रानाकडे त्यांना घेऊन येतो तेवढे घेऊन येते हो. हा बरोबर
कसं होय दादा बाजारात लईच गर्दी होती दादा सणवार आले की आले गर्दी म्हणा काय म्हणा प्रभू सायकल लावली बरं काही बरोबर याला उठते नाही तुम्ही कशी उठतात तुला होय ऐकतं काय अतिशय काढायचं एखादी शर्ट खायला यायची म्हणजे आणायची हरीच लगीन झालं हे बरं आहे तुझ्या आधी ह्यांनाच लय घाई झाली वाटतं जाऊ दे ते आलं नाही तू बरं वावरची काम आलं आई आणलंय बघ सांग येऊ घरात. आई चौरत नाही का मग मला उरकलंय का? तायडे ए तायडे बरं हो काय तुम्हाला बरं का आता खेळायचा आला अरे हा मी आता ते विसरलोच बरं झालं ध्यान केलं तर हो आता आला की दुसऱ्या दिवस ते तुम्ही पैसे देणार होता ना बघ हा? नाही एवढं चहा मध्ये लिंबू पिळा बरं का माझं नाव. काय मग सदा केअर बघा आली का नाही झोप रातच्याला लेट लावून धरलं होतं बाहेर काय लावून टाकलो आम्ही नाही देव पुण्या पुण्याने सुरुवात केली होती अरे पण कसली सुरुवात केली होती काय नाही ज्ञान बा पोरं मोठी झाले ना बघ. कसं बोलतो अहो तसं काही बी नाही घ्या तुम्हाला नाही कळायचा आता असा कोणता विषय आहे जो मला नाही कळायचा कळू दे बरं मला अरे, ज्ञान बा मी सांगतो तुम्हाला बघा हा हा बघा आम्ही असं ठरवलंय आमच्या सारख्या तरुण पिढीनं लोकांच्या हितासाठी काहीतरी केलं पाहिजे बघा हा काय ठरलं मग हे साधं सांगा की सांगा साधं काय ठरलं आपलं सांगा ना हा म्हणजे ठरले लोकांच्या पाया पडायचं पाया? पाय नाही हा हरिपाठ वय 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 हरिपाठाचा कार्यक्रम घ्यायचा काय म्हणजे तेवढ्यात समजायचा परमार्थ होईल नाही का हा अरे वा 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 लय भारी विचार आहे पोरा तुमचा काय अरे तरुणाचा असा विचार असाच पाहिजे बघा बरं मला एक सांगा तुम्हाला कसं बरं सुचलं हे दुनिया यांनी सुचवलं बघा मी तर त्या पोराली वय डंगूळ समजित होतो बरं काल लग्नात आमला गाड्याला लय कामं केली त्यानं रातच्याला बीतत होता आणि सकाळ सकाळ आईपर्यंत दुगवा झाडा धुवायला गेला समजा जबाबदाऱ्या मोठ्या माणसांसारखं पार पाडतंय भाऊजी, जेवायला. मोठ्या माणसांसारखं म्हणजे ज्ञान बा मोठ्या माणसांसारखं झालं की मी आता म्हणतो त्याचं लगीन लावून दिलं पाहिजे कोणाचं? कोणाचं? नाही नाही लगीन लावून द्यायला एवढा मोठा नाही ना शंकर बरीच आयुष्य आहे का तुझं काय नाही काचा ती जाहीर लागण्याचा रातचा बी म्हणजे समजा सांगितलं बघ ज्ञान मला कुणी सांगितलं कोण सांगणार आहे हे काय ते दोन मित्र सदा आणि केळू होय का अरे पण काय सांगितलं? काय तुला नाही कळलं आमचं या गाईचे आहे आता असं कंचा विषय आहे तुम्हाला नाही कळायचा कळू दिवस मला काय नाही कोंडा पोरं मोठी झाली ना आता ते भारी तर करायला लागली लय भारी अगं आहे चल कर ना थंड वाज लागली आवडलं मी होय गुन्ह्या थंडी वाजते का तुला नाही थांब थांब काय सगळं शिकू लावतो नगर थांब की आई शांती कुठं आहे आई की घरात सांगा त्यासाठी मी काहीतरी आणून ठेवलंय तुला जरा घरला पाठवून बरं हे आहे चल काय की बोला अगोदर लागली सांग मला हो सांग बरं का
घरी आणलेला कमानी करायची समजा अरे हा तर दोघांची लांबून तेवढी भांडी घाला मी. बरोबर येतो मी काही काळजी नको करू बरं. हो सदा किरू चला जर झोपा झाली असेल तर उठा तुम्ही भांडी हात धुला का सकाळ सकाळ काम लावते मग रातचं लाव का तुम्हाला काम होय आम्ही धुतो होतो का तुला आता काय पडलं नशिबी आणि काय करायचं हा दादा तू आज तुझ्याच रे एक देतो बस बस एकाने इथं थांबा आणि एकाने आता ए वाकून जा वाकून घर लाव नाही आमचं बरं, तू ठेवू का? बरोबर नाही आवरले का तुमचं? हे काय, झालायच करडा. बरं, तेवढं झालं की या. त्या दोघांची पहिली आंघोळ आहे. ती तयारी करायची आहे. आले घरी या ना. पार्वती, शांतीला घेऊन कोंडाकडे जा. तिथं काहीतरी काम आहे ना. बरं झालं. त्याला म्हणा नीट भांडीला चुंट उगाच तिकडे तिकडे ठेवू नका म्हणा अहो ज्ञान बा आता भांडी मी खाली करते लक्ष राहू दे तेवढं ओए माझी ना मला समजे काळजी करू नको आधी गाड्या का खाली करून घे एवढं ही पहिले नीट आम्ही केलं. वहिनी चला लवकर अरे गावकरी आला पोरींनो. ज्ञान बा या पोरी कोणकडे गेल्या आज सांगू काय म्हणलं पोरी कोणकडे गेल्या मला कोण आली होती तिच्याकडे गेल्या असतील काय काम काढलं बरं आता आपल्याला डबा आहे ते काम व्हायचं डबा एवढा आहे. तू कुठं राहणार का आता चाललं होतं जरा बाहेर. आपली दार भरून घेतो ना म्हणलं पहिले हे काय एक मीठ साखर पाणी पावलं माझा पोटलेला मारलं होतं जास्ती मुंबईला होतं ना मुंबई गेला जरा बरं केलं म्हणलं उशीर केला काय सांग ज्ञान बा काल रातच्याला वाढगुळाने झुंपून नाही दिले घरी हक्कांचे बी बनवायचे होत्या म्हणून झाला उशीर पहिल्या होत्या ना पहिल्या होत्या कोकणा लावला मोळल्या काय तसं बघायला गेलं तर यंदाची टिकल्या बरं का काम तिच्या होत्या ना आमची टिकते म्हणा आमची बी काम तिचीच आहे होय आपली खंडी वस्ती हरीला सांगून दुसरी मी मागून घेतो घ्या घ्या काय झालं काय म्हणलं काय झालं आत्ताची गेली बघा एवढी होती एवढी ऐका माहिती तुम्हाला माधवची बायको आपला माधव ती लय दिवसाने आली ना आली होती आपल्या रायाच्या घरी सांग ज्ञान भा लय रडत होती आता झालं तसं म्हणा खरं सांग बघ ज्ञान मला त्या बिचारीचं लय वाईट वाटत काय करणार बाबा पण होय ना आज साजीनं चालून ये ना आपण काही जास्त अंटाव करत नाही बघतो बघा कागदपत्र घेऊन आली होती मला वाटतं जमिनीचं काहीतरी शास्त्र सर्वांना कळवण्यात येत आहे आपल्या सरकारने नवीन योजना तयार केली आहे त्याचे योजनापत्र आम्ही इथे घेऊन आलो आहोत ते तुम्हाला आम्ही वाचून सांगू आदेश समस्त गावकऱ्यांनो इंग्रज सरकार आपल्या गावात एक नवीन कारागृह बांधण्याचा विचार करत आहे या योजनेसाठी सर्व गावकऱ्यांची सहमत असावी त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी आपली राहती जागा लवकरात लवकर खाली करावी त्याच्या मोबदल्यात इंग्रज सरकार त्यांना काही पैसे व दुसरीकडे राहण्याची सोय ही करून देणार आहे त्याचबरोबर जे कुणी नोकरीसाठी इच्छुक असतील त्यांना कारागृहात नोकरी दिली जाईल आदेशावरून कमांडर टीव्ही बघा सरकार तुमच्या बाळासाठी किती मदत करते ते समजा बरोबर आहे साहेब तुमचं अहो आमचं बालपण ह्याच घरात गेले अहो आमची पुरं बी इकडंच
आमचं रान बी इकडेच समजा गोष्टीची आम्हाला लई सवय झाली आहे मला. वय वय एकदम बरोबर बोलतोय तू. I don't want any reasons. दादा जास्त हो गया. हे बघा तुमचं सगळं बरोबर आहे पण सरकारला दुसरा पर्याय नाही. त्यांना कारागृह इथंच उभं करायचं आहे. हो इथंच. अरे मग आपण आपल्या घरदार राहिलं पाहिजे. हो दुसरीकडे राहायला यायचं पण थोडी बांधायची निघायचं. अहो, तर लय अवघड वेळ बा. मला तर पुढे समजा आधार दिसा नाही बघ. आता माहितीये का माझ्या आजोबापासून जमली नाची मुलगी झालं आणि एवढं सगळं सोडून जायचं म्हणजे नाही नाही आपण कुठे बी नाही जायचं. वय वय मला बोलायला जमलं तुझं. तिथं माझं पोरगं लहानाचं मोठं झालं. तिथंच माझा नातू मला लहानाचं मोठं झालेलं बघायचंय. वय माई एकदम बरोबर बोलतेस तू. हे बघा शाणे असतात आमचं ऐका आणि लवकरात लवकर ही जागा खाली करा माहिती आहे ना. त्याला म्हणावं आवाज खाली बोल म्हणा नाहीतर इथून चित्ता मागायला जाऊन जातो अहो, भाऊजीने मला काय दिलं तुमच्या आवाजाने बोलायची. एक तर तुमचे म्हणजे भाऊ बीच नाही. बरोबर आहे तुझ्या वहिनीची. काय बरोबर आहे लोक जे बोलत होतात ते बरोबर होतं. काल आणि माझी लक्ष्मी घरात मिळाली. आवाजलं की आज काय करणार? काय काळजी करू नको तू. काय नाही होत. बस बरं त्या दोघी आलेत का? नाही, पर्यंत गेली पुण्यात. पार्वती राव तिथे धरला नोकर आपल्यामुळे तिला चालच नको. होय दादा पण ते आल्यावर तुम्ही हा कुठला इशे घ्या समोर काढू नका. तुला तिचा घरातून पाय नाही निघायचा. कमला, चल घरात. त्या दोघांना आम्ही झाले. मला माफ कर. दादा तुम्ही वा होय दादा. बोलले म्हणून रघु गेला लगेच त्यांच्या धाव. अहो पण ज्ञानबा समजा गोष्टी थंड डोक्याने घ्यायच्या असतात ना हो. अरे पप्पा मी थंड होतो. पहिली कट त्यांनी काढली. अरे पप्पा, चार जणी गेली होती चांगला करायला. अहो, चांग बाप्पा तुम्ही तर मोठं आहे तिथं तुम्ही तरी समजून घ्यायचं होतं. अरे पण बाप्पा ते आपल्याला वाकड तिकडे बोलणार आणि आपण ऐकून घ्यायचं वय. जरा शांतच बस. अवधानी त्या लोकांना बंदूक बी काढली होती. बंदूक नाही काढलं तर मग काय करतात? तुम्हाला ती माहिती घ्याल का ते लोक कशी आहेत आणि काय करू शकतात ती. अरे पण घर बिल खाली करायच्या बात करत होती. मग काय तोंड बघायचं होतं का त्यांचं. चांगला पोरं. होय दादा. शांत ठेव घरात. गाव वळून बसलाय बघा. काहीतरी मार्ग काढले. उशीर केला ना. हा? हा. अहो, काय नाही, थांबत ठेवलं आणि आता त्या वाटेत चप्पल बी तुटली बघा. मग काय इथं सोडून यायला लागली. आलो
अगं आई, काय चुकलं माझं? मी फक्त त्यांना एवढंच बोललो आणि आमची जागा खाली करणार म्हणून. काय चुकलं तुझं? तुम्ही समजे असे का बसले? सकाळचा विषय आहे बघ. पुरी हा जेवण वाढ त्याला वयात द्या. तुला सांगतो बाप्पा, एवढं काय नाही झालं. काय काळजी करू नकोस बघ तू. असं कसं म्हणतो झाली तू? हा काय नाही झालं? म्हणजे मी आता म्हणतो तुम्हाला काय बिघडत नव्हती, ते शिपाईच्या तोंडाला तोड लावायची. अरे पण बाप्पा, आम्ही तर उलट त्याला चांगलं समजत होतो. अहो, ती लोक समजून घ्यायचं लाईट डिक्शनरी आहेत का? तुम्हाला ती माहिती, ती लोक त्यांच्या मनचाच करतात. अरे म्हणजे त्यांनी त्यांचा फायदा करून घ्यायचा आणि आपण हातावर हात घेऊन बसायचो होय? हे आई तू सांग बरं याला, याच्यामुळे त्याचं माझं पडत नाही बघ. आणि आता पप्पा बोलतोय ते बरोबरच आहे. त्यांच्या तोंडाला तोंड लावणं लई चुकीचं आहे बघ. आणि तू पण अक्का काय बोललीस तू? त्याच्या तोंडाला ऐकलं नाही, ऐकलं. मग त्यांच्या सांगण्यावरून आपण आपलं घरला सोडून दुसरीकडे जायचं राहायला. काय बोललाय? अरे तसं नाही र, बरं काहीतरी मार्ग काढला असतं ना हो? हा येळ आली असती तर हात बी जोडला असतं. एवढं तर आम्ही त्यांना हातात जोडले होते बाप्पा, पण त्यांचं आपली एकच चालू होत. नाही तर काय, म्हणूनच मी धावून गेलो. उभं काय होईल म्या? बरं मी काय म्हणतोय, आपण लोक काय त्यांच्या वाकड्यात शिरायचंय? आपण आपल्या हाताचं काय सोडायचं म्हणते मॅम. बरोबर आहे, आपण आपल्या हक्काचं तसं बी नव्हतं वाटणार. बरं बोलायची एक पद्धत असते ना व. आता नाता इकडे जास्त नसल्यामुळं त्याला गावचं वातावरण नाही माहित. पण तुम्हाला काय आहे ना ग? बोलण्यानेच बोलणं वाढलं रे. काय बोलणं वाढलं? मागल्या घरी तो माधव त्याने बी तोच शानपणा केला. शेवटी काय झालं त्याच्याबरोबर? होय, खरं आहे बाप्पा. हा, तो बी असंच लेट जोरात बोलला त्यासनी. पण शेवटी त्याच्या जमिनीत यायला कारखाना उभा केला. अगं आई त्यांनी बरोबर कट रचून त्याचा काटा काढला आणि लोकांच्या नजरात पडू नये म्हणून हे बी सांगितलं की पुढे जाऊन त्याच्या पोराला कामाला लाव म्हणून. खरं बोलतोय पप्पा. आपल्या जीवापेक्षा प्रत्येक गोष्ट मोठी नाही. होय, बरोबर आहे. आपल्याला मारामारी नको. त्यांचं जी काय असतं ती व्यवस्थित बोलणं करून मिटवून टाकू. आणि मला वाटतंय पप्पा तू जरा शांत डोक्याने विचार करून बोल बाबा, जी काय असेल ती. होय माई, ते तर मी करच. पण काय ना आता वाज शहराकडे निघून जा बघ. ए बाप्पा, काय बस? काय बी काय बोलतो रे? सांग बाप्पा तुम्हीच का बसा आता? बघून पैकी काय बी बोलताय. अरे बाप्पा, तुला सांगते ना बघ. अरे बाप्पा, एवढं काय मोठं झालं नाही बघ. आणि तिकडे जाऊन काय होणार आहे? तुझ्या पहिलं सध्या मोठं, पण आम्ही इथं राहतो या. आम्हाला माहिती पुढं काय होत असतं ते. नाही, अरे तू तरी सांग गं बाप्पाला. नाथा, पप्पा बोलतोय ते बरोबर आहे बघ. तुझं इथं थांबणं लई चुकीचं आहे. हे आई, अरे तू तर समजू गं. पप्पा अरे 2 दिवसात सण आहे. थांबू दे त्याला सणा परत. काय नाही होत. अहो बरोबर आहे तुमचं. पण पुढं काय होणार आपल्याला काय ठाऊक. त्यापर्यंत जाऊ द्या आता. समजा निस्तरल्यावर येतील की परत मारतील की चक्कर. होय होय, तुझी वहिनी बरोबर बोलतेय ना आता. सगळं निस्तरल्यावर तू परत ये. अगं पण आई, अरे ना आता तुला सांगितलं ना हो, तू जरा ऐकत जा. आणि याच्या पुढे एक शब्द बी नका बस. तू लहान आहे माझी. ठीक आहे, तुमच्या आई एखाद्या विमानात दिसला नाही तर थांबा म्हणून. ऐका निघतो. काय गोळ्या करतो रे? ए बाप्पा, अरे 2 दिवसात चालू आहे रे. अरे थांबू दे, त्याला सांगता नाही का होत नाही म्हणून. अरे हल्ली तू जरा विचार कर. काय ही लोक काही शाने नाही. आणि उघड डोळ्या धरलं तर ते अवघड होईल बघ. काय डोळ्या वेळा नाही धरत. आपण समजी नाही काय इकडे बघायला. शांत राह. पप्पा, काय म्हणतो तू? आज माझा विचार कर. माझा विचार झालाय आधी. पास आता. अरे बरं रात्री तर पाठवतो काय त्याला. रात्री तर जाऊ द्या. त्या लोकांना काय कळायचं नाही. पप्पा रागाच्या भरात कुठकडे गेला तर कोणकडे बी नाही जात बघ. त्या लहान बाळाला म्हणजे हा तू जरा रडू नका. शांत व्हाय. नाही मी आता मोठा भाव आहे आधी. मला त्याची काळजीच आहे. करतो बाबा. एकाचं तोंड इकडे, एकाचं आपल्याला देखील आहे.
आता तुम्ही तरी समजा आता काय करायचं? आज मार्ग पाहतो, आला म्हणते आता आज रडू नकोस बघ. आता मला काय होत नाही. येतो मी. काळजी घे रे पोरा. रडू नकोस. काळजी घे. येतो मी. काळजी घे रे पोरा. येतो वहिनी. आत्याच भाकऱ्या बांधाय गेले. समजायची काळजी घे. अरे मी आहे ना तर काळजी घ्यायला समजायची. अरे माझ्या वागा तू इकडची काय बी काळजी कर का मी असं काय सांभाळून घे हा ओळखून दे. आता इथं रोज शाळेत पाठवीत जागं. आता मला इथे मोठ्या पदावर मोठी झाली बघायचंय बघ. ए नाता आता दोस्त आहे रम्या मला माहिती की तुझा राग रागा चपलं घालत दिसत नसलं वाटत काय झालं तुझा राग फक्त मला माहिती नाही समजा सोपं वाटतं बघा अरे आपल्या तालमीत तयार झालेला पट्ट्या देऊ माघार नाही येणार मोठं पण वाटणार नाही देऊ इकडची काय काळजी करू नको रे पोरा. होय समजवते. हे अक्का आम्ही आज काय येड्यागत करतेस ग तुझ्या अशा वागण्याने इथं काय निघल होय भाऊजी आत्ताच गेलाय अरे देवा बापऱ्या दिल्या नाही होय नाही काय आलं इकडे घेऊन आलो. इथं आहे तुमचा पप्पा. जातो मी. मला हा त्याच्या चावडीचा रस्ता खडा बिगलाय. होय. ए पप्पा हा अरे येऊ का म्या आलो तो. शांत व्हा. नका रडू. येतील किती परत. होय होय तुम्ही आमच्या डोळे पुसा ए अक्का अगं बास करते आता वहिनी अक्काला घरात घेऊन जा बाय, बाय, बाय. बाय. गाईचं काळीच आहे काय होत असेल ते विचारतो या काय म्हणतो आपण उद्याच्या उद्या जाऊन तशी पण भेटलं पाहिजे आता कसं मुद्द्याचं बोलला बरं उद्याच काय आहे ते बघू आणि सांगू तुझं मी पाया पडतो बाबा तू आता तरी निहार की काय नाही रे आज तार झाले उद्या घरात घुसती आज परवा सगळ्यावर करती तो पण तुम्ही ध्यानच घ्या सांगू तू अशा बोलला तर माझ्या पोटात कळ मारून आली बघ मी आता त्याला जाऊन हो दादा सकाळच्या कोलपटी काय फरक
नाही पडलं का? तसं पडलाय थोडा तर उद्या आमुष्या पोटी खाल्ली तर बरं वाटेल बघ. सावकाश जावा. या तरच वेगळंच आहे. मला नुसतं ऐकूनच पोटात कळाली. आपलं काय चाललंय? गमती बाजू पप्पा बी तसाच. सांग बाप्पा, आपण माघार घेणार ना एवढं तर खरं आहे बघा. पण आता जे करायचं ते विचार करून करावं लागेल. काय विचार करून करावं लागेल? सांग बाप्पा, तुम्ही जरा विचार करा. आता येत्या जरा नवीन ऑफिसरची चौकशी केली गावात. अहो लय पुढचा आहे तो. असं दे की. अहो तसं नाही, आपल्या गावात नवीन बदली झाल्या त्याची. होय, हा. याला बी दावायचं लागल आपलं हे का? नाही आता आपण काय बी नाही करायचं, शांत राहायचं. आपलं वाटून बसायचं का बघ? नाही अहो जेव्हा येतील तेव्हा बघता येईल की. यायची काय वाट बघायची त्या म्हणतो. अहो सांगा आपण, तुम्ही जरा विचार करा. सकाळी एवढं संत होऊ सुद्धा त्या लोकांनी आज काही नाही केलं. अहो जरा काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. एवढं आहे बघ. आज मी आज तयारीतच होतो बघ. ते वाढून त्यांची वाट बघत होतो. डायरेक्ट तू म्हणजे आपली फाण्याची कुराट शिवटून ठेवली होती मी आज. हो सांग बाप्पा, उगाच काय वाटतं ते करू नका. आता जे काय करायचं ते लई इच्छा करून करावं लागणार आहे आपल्याला. हे सगळं ठीक आहे. रघुकडे तरी जाऊन येऊ ना बघ आपण. 2 दिवसात सण नाही, पाडवा झाला की आपण जाऊ त्याच्याकडे. ठीक आहे. पाडवा झाला की पहिलं मला जावायचं. हा ठीक आहे. वेळ झालाय. सांग बाप्पा, सकाळी जे झालं त्याबद्दल माफ करा. विसरलोय मी. पण डोकं दे. राहिलं. दमाने जावा दे. काय ज्ञान बा, आज सकाळी सकाळी सूर लावला तुम्ही तर. वय, पाडवा आहे ना बघ. हा? खरी घ्या. अरे त्याने पण पाड. आपल्या चाली पण होतं बा. नाही बरं का बा, किती लांब? एवढं लांब कोण जातं? हा. उरकलंय का सगळं? बोला, करते की. एक हेरू. त्याने रांगोळी काढल्यात. मी तुला मुली घालू. नाही, नको. तुला नाही जमणार. शांती आल्यावर काढ.
बरं. हा. आणि हा एक साडी बी घेऊन ये. आणि ते द्या ना. आणि काही आलं का काय? बरं, बरं. आई, आई सुद्धा ठेवली आहे. अगं, इथं बघ, कुठे पडली आहे लावली. बघ ना, तू बी घे ना. मला बी आणलं. तुमचं आपलं बरं आहे. बस मला की चांगल्या गोष्टी आधी येतात. हा तेवढं आहे मला आता काय चुकी आलू गल्ली एखादं म्हणलं सुपारी संपल्या रातच्या जागी हातात आणून दिले त्याने माझ्या सुपाऱ्या तशी जमली लय जीव लावतात मला तेवढं खरं आहे. सगळ्यात जास्त सहारीचा जीव आहे बघा तुमचं. आला, इला. कांदा, खाली, पुणे काढून दिला. गाडी म्हणते दिसते, दिसते. अजून काय नका चालू? नका आईला सांगा जर लवकर होत नाही ना. बरं. आपण घ्या ना बा. बोलण्याच्या नादात लिंबाचा गाडा तिकडे राहिला. तुम्ही जरा लक्ष ठेवा. आलोच घेऊ. शांती, जेवढी भांडी घासून. लवकर बरं. कारभारी माहिती एवढं पाण्यात येडा या ना लोकांच्या दारात गुढी उभारून झाली तरी तुमचं अजून तिथंच तुम्हाला सांगतो ज्ञान बा असं नाही म्हणून पाठवतो राहण्याची समधी कामं करू लागो म्हणलं सकाळी सकाळी जरा गुढी उभं राहावी पूजा करावी नैवेद्य मी दाखवा पण हे बघा बायांचं उरट आहे का काय आता एवढी का चिडचिड करतोय पोरा जे बोलतोय ते बरोबर आहे ना पण आम्हाला बी समजा गोष्टी बघायला लागत्या शेणाचा सडा मारण्यापासून ते गुढी उभारून दबाडावं लागते आणि हा आता कुठं लिहलंय 9च्या आतच पूर्ण झाली पाहिजे म्हणून आणि तसं बी त्या कारखान्याच्या लोकांना आपल्या वाढीचं काय ठरलं नाही बघा होय, होय. पाडव्याचा सण हा आपल्यासाठी लय महत्त्वाचा आहे. आणि गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला सण आहे. त्यामुळं हळूहळू का होईना, पण समजा कसं व्यवस्थितच झालं पाहिजे. बरोबर आहे गुढीपाडवा म्हणजे मराठी संस्कृतीचा पहिला सण या सणापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होती हीच आपली खरी ओळख आहे अरे भाऊजी अहो आपली परंपरा आपण नाही जपणार मग कोण जपणार दादी, तुला माहितीये? परवाच आमच्या शाळेत आमच्या बाईनं आम्हाला पाडव्याचं महत्त्व सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की पाडवाचा सण हा वर्षाचा पहिला सण असतो. तर त्यांचा गंभीर मला वाटतं असेल. उंच बांबू टाकातीला कडू लिंबाची लहारी काठीच्या पत्राला रेशमी साडी गुंडाळून त्यावर फुलांचा हार ठाकराची गाडी बांधून तांब्या फाटा ठेवला की नाही तयार. आणि तसं ही तालुका केलेली गुली हे बिर्यातं आणि समृद्धीचं समुद्रीचं पती करताय ना बरोबर आहे बरोबर आहे पोरी तुझं अगं ही पद्धत आहे सणाची या तुम्ही मानलं जातं की गुढीपाड्यापासूनच भरभुसरी रात्री मोसवाची सुरुवात झाली होती आवरून मी काय स्वतःच्या सभोवतीला दिवस जे असतो या ते विसरलात की तुम्ही? पुरणपोळीचं नाव ऐकून पोटात गाव वरडलं बघा.